पंचममण्डलम् द्वितीयः पाठः दुष्यन्तसर्वदमनयोः। भाषाभ्यासः। प्रथमः प्रश्नः माध्यमभाषया ससन्दर्भं स्पष्टीकुरुत। प्रथमं वाक्यं नूनम् अनपत्यता मां वत्सलयति। वाक्याचे भाषांतर। खरोखर मूल नसणे ही गोष्ट मला अधिकच प्रेमळ बनवत आहे। संदर्भ वरील पंक्ती महाकवी कविकुलगुरू कालिदास यांनी लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील दुष्यंत सर्वदमनयोः या पाठातून घेतले आहे। यानंतर स्पष्टीकरण। दुर्वास ऋषींनी कण्व ऋषींची कन्या शकुंतला हिला शाप दिल्यामुळे तिचा पती दुष्यंत तिला विसरून गेला। कण्व ऋषींनी आपल्या गर्भवती कन्येला तिच्या सासरी पाठवले तेव्हा दुष्यंत राजा ही आपली धर्मपत्नी आहे हे ओळखू शकला नाही आणि त्यामुळे शकुंतला तेथून निघून गेली। तिला तिची आई मेनका हिने स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये हेमकूट पर्वतावर मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये आणले। तेथे तिला सर्वदमन हा पुत्र प्राप्त झाला। कालांतराने दुष्यंत राजाला त्याने शकुंतलाला दिलेली अंगठी मिळाली आणि त्या अंगठीमुळे त्याला शकुंतलेचे पुन्हा स्मरण झाले। अशा प्रकारे आपण आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला याचा त्याला अतिशय पश्चाताप झाला। शिवाय आपली पत्नी गर्भवती होती म्हणजेच आपला वंश पुढे अखंड राहण्यासाठी ती आपली कुळाची प्रतिष्ठा ठरली होती, आपल्या कुळाचा आधार ठरली होती, तरीही आपण तिचा त्याग केला याचा दुष्यंताला अतिशय पश्चाताप झाला। नागरिकांच्या कार्यामध्ये धनमित्र नावाच्या एका व्यापाऱ्याचा एक खटला राजासमोर आला होता। हा समुद्र मार्गाने व्यापार करणारा हा व्यापारी अनपत्य म्हणजे मूलबाळ नसलेला असा होता आणि समुद्रात संकटामुळे त्याची नौका नष्ट झाली आणि तो मरण पावला। तेव्हा अशा प्रकारे त्याने जमा केलेली सर्व संपत्ती राजाच्या ताब्यात जावी असा निर्णय अमात्यांनी दिला होता। परंतु राजाने मात्र या धनमित्र व्यापाऱ्याच्या एखादी पत्नी गर्भवती असल्यास तिच्या होणाऱ्या अपत्याला त्याचे सर्व धन मिळावे असा निर्णय दिला। हा खटला पाहिल्यानंतर राजाच्या मनात आले की अशा प्रकारे जे लोक अपत्यहीन आहेत त्यांच्या कुळातील सर्व संपत्ती अशा प्रकारे दुसऱ्या लोकांकडे निघून जाते। राजाला असे वाटते की मी सुद्धा निपुत्रिक आहे, तेव्हा माझ्या पुरुवंशाच्या ऐश्वर्याची सुद्धा अशीच गत होईल, आमची सुद्धा राजलक्ष्मी दुसरीकडे निघून जाईल आणि
त्याचा शोक अधिकच वाढतो. त्यानंतर इंद्राने या दुष्यंत राजाला आपल्या मदतीसाठी असुरांशी युद्ध करण्यासाठी बोलावून घेतले. कालनेमी वंशातील दुर्जय असुरांवर विजय मिळवून दुष्यंत राजाने इंद्राला मदत केली. परिवह या वायुमार्गाने इंद्राच्या रथातून परत येत असताना हेमकूट पर्वतावरील या आश्रमामध्ये मारीच ऋषींना नमस्कार करण्यासाठी तो आला. तेथे अशोक वृक्षाखाली तो उभा असताना त्याला तापसींच्या बोलण्याचा आवाज आला. एक लहान मुलगा तेथे सिंहाच्या छाव्याशी खेळत होता आणि त्या तापसी त्याला सिंहाच्या छाव्याला सोडून देण्यास सांगत होत्या. हे दृश्य पाहून राजाला त्या लहान मुलाबद्दल अतिशय आपुलकी वाटली, अतिशय प्रेम वाटले. आपला स्वतःचाच मुलगा असल्याप्रमाणे या मुलावर माझे मन जडले आहे. मला या मुलाविषयी प्रेम वाटत आहे. असे का होत आहे याचे कारण त्याला समजले नाही. कदाचित आपल्याला मुलबाळ नाही म्हणून आपल्याला या मुलाबद्दल प्रेम वाटत आहे, असा विचार राजाने केला. या वाक्याचे वैशिष्ट्य: अशा प्रकारे ज्यांना स्वतःचे मुलबाळ नाही ते लोक आपले वात्सल्य इतर लोकांसाठी, इतर मुलांसाठी, निराधार मुलांसाठी किंवा वृक्ष, प्राणी यांच्यासाठी हे वात्सल्य प्रकट करतात. हे समाजातील मानसशास्त्र आपल्याला या वाक्यात प्रतिबिंबित झालेले दिसून येते. हे या वाक्याचं वैशिष्ट्य आहे. शिवाय दुसरी गोष्ट की अशा प्रकारे कवीने राजाला त्याचाच पुत्र कसा भेटतो, आपल्या पुत्राची ओळख राजाला कशी पटते, हे इथे सूचित केले आहे. द्वितीयं वाक्यं हंत द्वितीयं इदं आशाजननम्. अरे वा, ही तर दुसरी आशादायक गोष्ट आहे. संदर्भ: महाकवी कविकुलगुरू कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातून घेतलेल्या दुष्यंत सर्वदमन योहो या पाठातील वरील वाक्य आहे. यानंतर स्पष्टीकरण: पुरुवंशातील राजा दुष्यंताने कण्व ऋषींची मानस कन्या शकुंतला हिच्याशी त्यांच्या आश्रमामध्ये गांधर्व विवाह केला होता. त्यानंतर दुष्यंत राजा राजधानीस परत गेला होता. दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिल्यामुळे दुष्यंत राजा तिला विसरून गेला. कण्व ऋषींनी आपली कन्या शकुंतला हिला सासरी दुष्यंत राजाकडे पाठविले, परंतु शापाच्या प्रभावामुळे दुष्यंत तिला ओळखू शकला नाही. गर्भवती शकुंतलेचा त्याने आपली पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. शकुंतलेची माता अप्सरा मेनका हिने तिला हेमकूट पर्वतावरील मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये नेले. तेथे तिला सर्वदमन हा पुत्र प्राप्त झाला. कालांतराने दुष्यंताला ओळखीची खूण असलेली अंगठी प्राप्त झाली. तेव्हा शकुंतलेचे पुन्हा स्मरण झाले. तिचा त्याग केल्याबद्दल त्याला अतिशय पश्चाताप झाला.
त्यानंतर दुर्जय असुराशी युद्ध करून राजा दुष्यंताने इंद्राला विजय मिळवून दिला आणि तेथून स्वर्गातून परत येत असताना मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना नमस्कार करण्यासाठी तो अशोक वृक्षाखाली थांबला होता. तेव्हा तेथे एक छोटा मुलगा सिंहाच्या छाव्याशी खेळताना त्याला दिसला. तापसींच्या बोलण्यामधून या छोट्या मुलाचे नाव सर्वदमन असे आहे, असे राजाला कळले. या मुलाला प्रथम दर्शनी पाहताच राजाला आपला स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे प्रेम वाटले. तापसींना तो लहान मुलगा आणि राजा यांच्यामध्ये साम्य दिसले. शिवाय जेव्हा त्या मुलाने हात पुढे केला तेव्हा राजाला त्याच्या हातावर चक्रवर्ती लक्षण दिसले. राजाला स्वतःला चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद मिळालेला होता. त्यामुळे राजाच्या मनात अशी आशा निर्माण झाली की कदाचित हा आपलाच मुलगा असेल. शिवाय तापसींनी राजाला असे सांगितले की हा आश्रमातील कोणा महर्षींचा पुत्र नाहीये, उलट हा पुरु वंशातील आहे. तेव्हा राजाला पुन्हा आशा वाटू लागली की ह्याचा आणि आपला वंश एकच आहे. परंतु अशा दुर्लभ ठिकाणी कोणीही सामान्य स्त्री जाऊ शकत नाही आणि त्यामुळे याचा जन्म अशा माणसांना प्राप्त होऊ न शकणाऱ्या ठिकाणी कसा होईल. आणि त्यामुळे राजा तापसींना विचारतो की इथे देवांचे गुरु मारीच महर्षी यांच्या तपोवनामध्ये याचा जन्म झाला कसा झाला. तेव्हा त्याची आई अप्सरेशी संबंधित असल्यामुळे येथे आली असे तापसींनी सांगितले. राजाला आपली पत्नी शकुंतला ही अप्सरा मेनकेची कन्या आहे ही गोष्ट ठाऊक होती आणि म्हणून आता तापसींनी हा जो अप्सरेचा संबंध सांगितला तो आपल्या पत्नीच्या बाबतीतील असावा असे त्याला वाटले आणि म्हणून राजा स्वतःशी म्हणतो की माझ्या मनात हा मुलगा आपला असल्याची आशा निर्माण करणारी ही दुसरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट चक्रवर्ती लक्षण, तर दुसरी गोष्ट त्याचा वंशपुरू आहे आणि त्याच्या आईचा संबंध अप्सरेशी आहे आणि यामुळे हा मुलगा आपला असेल अशी आशा राजाला वाटू लागली. वैशिष्ट्य अशा प्रकारे क्रमाक्रमाने राजा दुष्यंताला तो मुलगा आपला आहे याची ओळख पटते. राजाला आपला मुलगा भेटण्याचा हा प्रसंग कवीने फार कौशल्याने आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल अशा पद्धतीने वर्णन केला आहे.